नमस्कार, मी पूजा. स्वागत करते तुमच्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग 26 जानेवारीचा आहे. तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही सकाळी सकाळी सर्व तयार झालो. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याला जायचं होतं मला अनन्याच्या शाळेत. तर अनन्या बघा किती छान तयार झाली. थोडा उशीर झाला होता अनन्याला तयारी करून द्यायसाठी. सकाळी लवकर नाही उठली ती. नंतर तयारी वगैरे केली आम्ही आणि शाळेत जायला निघालो. तर शाळेत ध्वजारोहणचा कार्यक्रम चालू झाला होता आणि गेटच्या बाहेर खूप पॅरेंट्स उभे होते बाहेर कार्यक्रम बघत. लगेच कार्यक्रम झाला की मुलांना घरी न्यायचं होतं तर पॅरेंट्स तिथंच उभे राहून त्याची वाट बघत होते. खूप छान असा कार्यक्रम झाला. नंतर राष्ट्रगीत झालं, प्रार्थना झाली. सर्व मुलांनी देशभक्तीवर गीत सुद्धा म्हटलं छान आणि काही मुलांना भाषण सुद्धा दिलं. खूप छान असं भाषण केलं काही मुलांनी. नंतर स्पर्धेमध्ये जे विनर झाले होते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. तर कार्यक्रम झाल्यावर आम्ही डिसाईड केलं होतं 26 जानेवारीला बाहेरच नाश्ता करू. त्यामुळे आम्ही छान बाहेर समोसा नाश्ता करायला गेलो. इथे गोदनी रोडला खूप छान असे स्टॉल आहे नाश्त्याचे. तिथे एक स्टॉलमध्ये गेलो आणि समोसा खाल्ला. टेस्टी होता. अनन्याला तर खूप आवडला समोसा. तर घरी जाताना अनन्याला फुगा दिसला तर फुगा घेऊन मागितला तिने. काही नाही 10 मिनिटात तिने फुगा फोडून टाकला. तो फुगा तर घेऊन द्यायचा नव्हता पण असे फुटपाथवर बसतात ना सर्वजण, त्यांची कमाई झाली पाहिजे म्हणून काय सर्वांनीच त्यांच्याकडून काही ना काही वस्तू घ्यायला पाहिजे. दुकानात तर घेतोच, तसे तर महाग वस्तू घेतो आपण, पण यांच्याजवळून पण घ्यायला पाहिजे. त्यांनाच तेवढा सपोर्ट. पुढे गेल्यावर एक काका चॉकलेट वाटत होते सर्व मुलांना, रस्त्यावरच्या सर्व मुलांना देत होते. आम्हाला पण मिळालं चॉकलेट. हे असं सर्व दिवस बघितले ना तर खरंच शाळेची आठवण येते. खूप आठवण येते. खूप मजा केली आम्ही. अनन्याला शाळेत बिस्किटचा पुडा मिळाला आणि चॉकलेट. बघ किती खुश होते ते. काही ना काही मिळालं ना मुलांना खूप खुश होतात. नंतर आम्ही ठरवलं होतं आईच्या घरी जायचं होतं तर निघालो आम्ही आईच्या घरी जाण्यासाठी. तर आम्ही पोचलो आईच्या घरी. तर दारातच स्वागत करायला तयार होता माझा भाऊ गेट उघडून. बघ किती एक्साइटमेंट हो. खूप वाटच बघत असतो आमचं आम्ही कधी येतो कधी नाही म्हणून. अनन्या बघ किती खुश आहे. आई तर लोपली होती अंदरच्या खोलीत. अनन्याने शोधून काढलं तिला. नंतर खूप एन्जॉय केलं. आईनं स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आमच्यासाठी. छान हरभऱ्याच्या दाण्याची भाजी आलू टाकून, पापड वगैरे पोळ्या सर्व स्वयंपाक करून ठेवला होता तिने. आमची वाट बघत होती. जेवण करायला बसलो आम्ही. छान जेवण झालं आमचं. मी जिलेबी घेऊन गेली होती गरम गरम. आकाशला खूप आवडते त्याच्यासाठी. नंतर बघा तो कसा खात आहे. तो खाताने दाखवत होता. मी तुझी शूट करते असं माहीत झालं म्हणून तो खाल्ला नाही, थांबला. तो लाजूराला त्याला खाऊन दाखवत लाजत होता तो. नंतर अनन्यानी आणि आकाशनी खूप एन्जॉय केलं. खूप मस्ती केली बाबा, खूप मस्ती केली. बघा कसं चटईमध्ये लोपला आहे तो आकाश. अनन्या कशी ओढत आहे त्याला. खूप मस्ती करते दोघंजणं, खूप मस्ती करते. नंतर शॅम्पूचं पाणी केलं, त्याच्यात फेस केला किती मोठा. ते फुगवत होता तो त्याच्यात. बघा किती बबल्स आले त्याच्यात. अनन्या फोडत होती ती बबल्स. काही पण खेळ खेळते, काही पण मस्ती चालू त्यांची, काही पण खेळतात. अनन्या तर आहेच लहान पण त्याच्यापेक्षा तिचा मामा लहान आहे. खूपच मस्ती करते. माडीवर आईने गहू घातले होते ते सुद्धा धिंगाणे करून थकले. मग तिने बाहेर जाऊन अननस आणला ज्यूस बनवण्यासाठी. तर ज्यूस करायला घेतला. अननसच्या आधी खूपच कडक असतात ते कापायला. चांगलं चाकू असला ना वायता तेव्हाच बरोबर कापला जाते. त्याला म्हटलं बाहेरून कापून आणि त्यांना आणलं नाही. नंतर दोघाला ज्यूस बनवून दिला. मी ज्यूस बनवत होते. अचानक मागं पाहते तर काय तर आकाश कॅमेरा ऑन करून माझी शूटिंग करत होता.
मला माहीतच नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून. त्याला म्हटलं मलाच कशाला दाखवतो, ज्यूस दाखव सर्वांना. तर त्यानं ज्यूस दाखवलं. ज्यूस तर बघा, त्यानंतर माझ्या भावाची जीभ पण बघसाल तुम्ही, आता दिसेलच तुम्हाला. बघा, काही पण शूटिंग करतो, खूप मस्ती करतो बाबा तो. नंतर अनन्याने खूप छान डान्स करून दाखवला तिच्या आजीला. टीव्हीमध्ये गाणे लावले आणि डान्स चालू होता तिचा. डान्स वगैरे झाल्यावर हातपाय धुवायला गेली अनन्या. तर बघा तिचा मामा तिची हेअरस्टाईल करून देत आहे. बघा अनन्याची न्यू हेअरस्टाईल किती छान दिसत आहे. पूर्ण कपडे ओले करून टाकले होते पाण्याने. नंतर संध्याकाळी माझ्या आईने माझ्या आईचे स्पेशल रत्नाळ्याचे बोंड बनवले होते माझ्यासाठी. आणि रत्नाळ्याच्या बोंड्याचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे मी, ते नक्की बघा तुम्ही आणि बनवून बघा. खूप छान लागतात रत्नाळ्याचे बोंडे. तर व्हिडिओमध्ये पुढे माझ्या भावाची मस्त दिसेल तुम्हाला. त्याने पण व्हिडिओ एडिटिंग केलं, आवाज दिला व्हिडिओला. बघा किती मस्ती केली. त्याला म्हटलं फक्त शूट कर मोबाईल पकडून, तर त्यानं आवाज पण दिला मोबाईलमध्ये. बघा आता माझी आई हाताने तेलातले बोट काढणार आहे. हात काढ झाला तो, आता हातात जा. पा आता पा जादू पा माझ्या आईची. पा सर्वांनी गरम आहे मस्त मला कळलं का, तो आईला म्हणत होता हाताने बोंड काढून दाखव सर्वांना, म्हणजे व्हिडिओ व्हायरल होईल तुझा, असं म्हणत होता. आणि नंतर त्याने खाऊन बघितले बोंडे गरम गरम, ते जीभच लाचली. जास्त बडबड करतो तो म्हणून. असंच करतो तो, मस्ती करत होता. कॅमेरा पकड शूट करते नाही, जास्तीच बडबड चालू होती त्याची. काय करते दीदी? रत्नाळ्याचे बोंड या सरांनी खायला. हे लाल वस्तू राहू द्यायचं, मग त्याला अल्टी पलटी करायचं, नंतर मग काढून घ्यायचं. मग असे तयार होऊन जातात. मग असे केलं तर मग डायरेक्ट नाही टाकायचं, नाही तर जैते तोड. माझं जैल होतं आताच. दीदी खतरो की खिलाडी हाताने काढते हातात, पाहून घ्या. दीदी झारा खाली ठेव बरं, सर्वाला दाखवा बरं. बघा ऐकली का, बघ बघ माझ्या भावाची. ते म्हणतात हाताने काढून दाखव बोंड, मग तुझा व्हिडिओ छान होतो, व्हायरल जातो. मग अशी मस्ती चालूच असते आमची बहीण भावाची. तर त्यांनी कशी एडिटिंग केली, आवाज कसा दिला व्हिडिओला, तर त्याला नक्की कमेंट करून सांगा. त्याला म्हणजे मला कमेंट करून सांगा तो कसा बोलला तर. तर बघा झाले माझे बोंड तयार, माझ्या आईने केलेली. खूप छान लागतात. त्याची रेसिपी नक्की टाकणार मी स्पेशल व्हिडिओ करून, आणि तुम्ही बघा आणि करून बघा. नंतर आम्ही छान एन्जॉय केला प्रजासत्ताक दिन. असा दिवस गेला माझा, असा माझा ब्लॉग आजचा. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, काळजी घ्या.